जय सियाराम. आपल्याला एक आनंदाची बातमी काय आहे की येत्या 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा, गुरूंचा दिवस, गुरुच्या भेटीचा योग म्हणजेच गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमेच्या या आनंद मंगल शुभ दिनी आपण काय करतो माहित आहे? गुरु भेटीसाठी जातो. आता आपल्याला ओढ लागलेली आहे, आपल्या गुरु भेटीची ओढ लागलेली आहे. आणि माझे गुरु जगद्गुरु रामानंदाचार्यजी, नरेंद्राचार्यजी हे माझे गुरु आहेत. दक्षिणपीठ नानीज धाम येथे माझ्या गुरु असतात. जगद्गुरु रामानंदाचार्य, नरेंद्राचार्यजी यांना मी गुरु म्हणून स्वीकारलेला आहे. ते माझे गुरु आहेत. आणि गुरुपौर्णिमेला मी जाणार आहे बरं का. गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्यासाठी एक अशी पर्वणी आहे, असा शुभ दिवस आहे की माय लेकराची जशी भेट, माईला जसं लेकरू भेटतं, आईला जसं, गाईला जसं वासरू भेटतं, आईला जसं लेकरू भेटतं, तशा भेटीचा योग जर म्हणलं तर गुरुपौर्णिमा आहे. हो, गुरुपौर्णिमा आहे. आमची ही माऊली आमची वाट बघतात. हो, माझे लेकरं कधी येतील, गुरुपौर्णिमा कधी येईल आणि हा सुंदर घट कसा भरल, माझ्या लेकरांनी हा सुंदर घट कसा भरल, अशी आमचे गुरुमाऊली आमची लेकराची वाट बघतात. हो, चातक पक्षी जसा पावसाची वाट बघतो, पावसाच्या थेंबाची वाट बघतो, आणि चातक पक्षी पहिला पाण्याचा थेंब प्राशन करतो, तशी आम्ही शिष्य पण आणि आमचे गुरु पण चातक पक्षासारखी गुरुपौर्णिमेची वाट बघतो. आमच्याकडे पैसे नसतात, तुम्हाला सांगतो. कोणाकडे पैसे असतात, कोणाकडे पैसे नसतात, पण कोंबडं, बकरं, शेळी काही पण विकून, कोणाचं देणं पाणी काढून लोक जातात. हो, लोक गुरुपौर्णिमेला जातात, गुरु भेटीला जातात. आणि अशी गुरुच्या दरबारात जाऊन ज्या वेळेस गुरुचं दर्शन होतं, त्यावेळेस जसं काय खूप मोठं डोक्यावरचं ओझं हलकं झालं, मनातलं दुःख कमी झालं आणि हृदय असं मोकळं झाल्यासारखं होते. म्हणून काय करायचंय माहित आहे का? मला एकच सांगायचं आहे की गुरुपौर्णिमेला आपण सगळ्यांनी मिळून जायचं आहे. सगळ्यांना मिळून जायचं आहे. आणि सगळ्यांनी मिळून जायचं तर खरंच आहे. आपल्या एकमेकाच्या भेटी होणार आहे तिथे. आणि कोणीच घरी राहायचं नाही. हो, कारण काय माहितीये का? गुरु भेटीचा योग. आज आपले हात पाये सलामत आहेत, आपल्याला सुंदरगड चढण्याची ताकद आहे. मग काय करायचं माहितीये का? ज्यावेळेस आपले पाये सलामत असतात, ज्यावेळेस आपले हात सलामत असतात, त्यावेळेस आपण गुरु भेटीपासून दूर राहायचं नाही, गुरुपौर्णिमेपासून वंचित राहायचं नाही. कारणच हे आहे की हे शरीर जोपर्यंत सलामत आहे, हे शरीर सशक्त आहे, तोपर्यंत गुरु भेटीचा योग जे आहे तो आपण वाया घालवायचा नाही. तर आपण गुरुपौर्णिमेला जायचं आहे. तुम्ही कर्ज काढून जरी गेलेले असाल, तुम्ही कोंबडं बकरं जरी विकून गेलेले असाल, गुरुपौर्णिमेला गुरु भेटीला गुरु ठेवून घेतात का? हो, नाही. ज्या वेळेस तुम्ही 10 रुपये काढता आणि गुरु दर्शनाला जाता, तर तिकडून येईपर्यंत परत गुरु 10चे 100 कसे करताल हे तुम्हाला मला माहित आहे का? हो, नाही. ते आपोआप होतात, त्या गुरु कृपेनं होतात. त्यामुळं काय करायचंय? गुरुपौर्णिमेला जायचंय. अहो, गुरुपौर्णिमेचं महत्व तर खूपच आहे. गुरुपौर्णिमेला आम्ही ज्यावेळेस सुंदरगडावर जातो, गुरुपूजनाचं सगळं साहित्य घेऊन जातो. साक्षात गुरुदेव असतात तिथे पूजेला. गुरुच्या समोर आम्ही बसलेले असतात आणि
धो 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 पाऊस असतो. अंगाखालून लोंढे जातात पावसाचे. एक सर बरसते, ती उघडते, दुसरी सर बरसते, असा पाऊस चिळणधार पाऊस असतो. पण लगबग दिवे चालू, पब्लिक बसलेली, असं हलणार नाही, हलणार. आणि त्या पावसाने थंडी वाजते म्हणाले का? अजिबात नाही. जसं आपण आंघोळीला पाणी घेतो की नाही, कोमट कोमट कोमट, त्या पावसाच्या सरी गुरु कृपेने अंगावर कोमट 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 पाणी बरसतं. आणि कोमट कोमट पाणी तर बरसतं. जसं काय आपण न्हावून निघतो, स्नान करून आपण ओल्या कपड्यानं आपल्या गुरुदेवाचं पूजन करतो, आरती करतो. एका नादात, एका आवाजात, एका भक्तीत, एका संख्यामध्ये सगळ्याजण व्यवस्थितरित्या, जिथं भेटली तिथं जागा, जिथं जागा भेटल, पायरीला भेटल, जवळ भेटल, शेवटी भेटल, रोडला भेटल, कुठं भेटल तिथे असा भक्तीचा महासागर गुरु पौर्णिमेला सुंदरगडावर नाणीसधाम, दक्षिणपीठ नाणीसधाम येथे जमा होतो. आणि गुरु पौर्णिमा येत आहे तर गुरुला दान दिलं पाहिजे. गुरुला दान दिलं पाहिजे. गुरु पौर्णिमेला गुरुला फुल नाही तर फुलाची पाकळी गुरु दक्षिणा दिली पाहिजे. मग गुरुदक्षिणा काय देसाल हो? आपल्या गुरुदेवाने स्वतः हस्तलेखनीमध्ये धर्मक्षेत्र बुक, ऑडिओ बुक 200 रुपयाला ऑडिओ बुक, आपण काम करत असाल, स्वयंपाक करत असाल, ड्युटी करत असाल, प्रवास करत असाल तरी आपल्या कानामध्ये हेडफोन लावून विविध विषयाची सखोल अशी माहिती त्या धर्मक्षेत्रामध्ये दिलेली आहे. ते 200 रुपये भरू शकता. नाही, 5 सभासदाला 5 धर्मक्षेत्र दान करू शकता. आपल्या गुरुदेवाचे विचार तळागाळापर्यंत, 7 समुद्रापर्यंत पोहोचू शकता. आणि तीच तर आहे गुरुदक्षिणा. ही गुरुदक्षिणा पण दिली पाहिजे बरं का आपण गुरु पौर्णिमेला. तर सगळ्यांनी गुरु पौर्णिमेला यायचे हो, सगळ्यांनी गुरु पौर्णिमेला यायचं आहे. आणि गुरु दक्षिणा पण सगळ्यांनी द्यायची आहे. असं लागली ह्या जीवा, असं लागली ह्या जीवा गुरु भेटीचा, कधी भेटशील रे देवा, कधी भेटशील रे देवा. काहीच दिवस उरले नाही. येत्या 29 तारखेला, येत्या 29 तारखेला आपल्याला गुरुपौर्णिमेला जायचे, आपल्याला गुरुपौर्णिमेला जायचंय. खरंच माझं भाग्य, खरंच माझं भाग्य, माझ्या आई वडिलाचं भाग्य, माझ्या पिढ्यानं पिढीचं भाग्य की मला जगद्गुरु रामानंदाचार्यजी, नरेंद्राचार्यजी गुरु भेटले आणि माझ्या जीवनाचा उद्धार झाला, माझ्या जीवनाचं सोनं झालं. आणि माझ्या जीवनाचं सोनं कसं झालं? गुरु असावा रोख ठोकडा, गुरु नसावा मिंदा, कुणी वंदा अथवा निंदा, हा स्वनंदाचा धंदा. स्वतःचं जीवन सार्थकी जर करायचं झालं, स्वतःचं जीवन जर आपल्याला चांगलं आनंदानं बुडवायचं झालं तर आपल्याला गुरु आवश्यक आहे. आणि गुरु केलाच पाहिजे. मग गुरु कसा केला पाहिजे? जगद्गुरु सांगतात, गुरुला पारखून बघा, गुरुला निरखून बघा, गुरुची परीक्षा घ्या, मला तपासून बघा म्हणतात हो जगद्गुरु श्री. मला तपासून घ्या, मला चेक करून घ्या की माझ्या नजरेत सामर्थ्य आहे का, माझ्या वाणीत सामर्थ्य आहे का, माझ्या सहवासात सामर्थ्य आहे का. जगद्गुरु श्री काय म्हणतात? आधी मला तपासा, आधी मला चेक करा. आणि माझ्या वाणीत, माझ्या नजरेत, माझ्या सहवासात जर सामर्थ्य असेल, चल त्या सापाला सांगा की जगद्गुरु नरेंद्राचार्यजीची शपथ आहे, तू जिथं आहेस तिथं थांब. चलता साप थांबते हो, अनुभव घेऊन बघा. जगद्गुरु श्री दुसरं एक सांगतात की तुम्ही गाढ झोपेत असा, गाढ झोपेत असल्यावर तुम्ही एक म्हणायचं काय, एका चिठ्ठीवर लिहून ठेवायचा टाइम. आणि जगद्गुरु श्री मला एवढ्या वाजता उठवा म्हणा, तेवढ्या वाजता जगद्गुरु श्री झोपेतून उठवतात, तुम्हाला उठवतात. अनुभव घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा. आणि
या मन मंगल आनंदी सोहळ्याला सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं, गुरुपौर्णिमेचा आनंद घ्यायचा, गुरुदेवांचा आशीर्वाद घ्यायचा आणि गुरुपौर्णिमेला जो पावसाच्या बरसात पडते, पावसाच्या लहरी, वाऱ्याचे झुळूक थंडगार आणि गुरुदेवांचा आशीर्वाद आपल्याला वर्षभर साथ देतो, एक वर्ष साथ देतो. चला तर मग, जय सियाराम.